जय शिवराम मित्रांनो, आज आपली ब्लॉगची स्टार्टिंग डायरेक्ट इथून आहे. आज आपल्याला जायचं होतं की खताची गोणी आणायला एवढ्याला. चला तुम्हाला एवढ्यामध्ये गेल्यावर दाखवतो आपलं कोणत्या खताच्या बॅग घ्यायच्या. तर इथं एरियाची बॅग नाही आहेत. आता आपल्या दुसऱ्या गोडाऊनला जायचं त्यांच्याच. इथं फोनपेवर पैसे मारतो आधी आणि जातो दुसऱ्या गोडाऊनला. भेटतो तुम्हाला दुसऱ्या गोडाऊनमध्ये गेल्यावर. बघू शकता त्यांच्या दुसऱ्या गोडाऊनला आलेलो आहे आपण. बघू शकता किती मोठा स्टॉक आहे एरियाचा. आता टाकतो गाडीवर आणि नेतो शेतात. आपल्या गावाला पाणी चालू करायचं आहे मला. बघू शकता आले. भेटतो तुम्हाला वावरात गेल्यावर. आता मी आलतो शेतात. गावाला पाणी चालू केलेलं आहे. आधी गिऱ्या मारून घेतो. पहिले तर पाणी लावतो आधी आणि मग गिऱ्या मारून घेतो. आता खालून किती खर्च भेटल्या काय माहिती. खाली पण जाऊन पाहतो. गहू कसा उगला आपला बघा. चला आधी ओळी पाहून येतो खालून किती भिजला. तर बघू शकता आपण घेतलंय शरीरला पाणी लावून. तेवढ्या साऱ्या भिजल्या खाल्ल्या सगळ्या. लगेच वरती आलो, साऱ्या बदलून घेतली. आता जातो का जनावराकडं गाईकडं आपल्या. त्यांना चारा वैरण करतो, परत येतो वापस. भेटतो तुम्हाला आखाड्यावर गेल्यावर. आता मी आलतो आखाड्यावर. पहिले तर गाय बांधून घेतो बाजूला लिंबाखाली इकडे तिकडे. मग करतो शेण झाडून. चला थोडंसं तुम्ही सिनेमॅटिक घ्या आता शॉट. आता मी करतो काम. बघू शकता आपलं सगळं शेण घालून झालेलं आहे. जवळपास आपला अर्धा तास लागलेला आहे सगळं काही ते बांधायला. बघा सगळं क्लीन झालेलं आहे. आता मी घेतो वैरण काढून. भेटतो तुम्हाला वैरण काढतो. आता नंतर भेटतो तुम्हाला वैरण काढताना. तुम्ही बघा कशी वैरण काढतो आपल्या कुट्टी मशीनमधून मी. तुम्ही बघा मी करतो चालू कुट्टी मशीन. सगळ्या गायला आपली वैरण टाकून झालेली आहे. आता जवळपास एकच गाय राहिली, तिला घेऊन चाललेली. बाकी सगळ्या दिली वैरण टाकून. तिला पण ठेवली वैरण. आता मी जातो लाईटची मोटर सुरू करतो. मित्रांनो आपण चाललो आपल्या शेतामध्ये.
तर आपल्याला दिसलं इथं ट्रॅक्टर फसलेला. आपल्या भावाशी आता मग ट्रॅक्टर फसलं होतं. 3 ट्रॅक्टर जोडलेले आहे. 1 2 3 ट्रॅक्टर ओढी ते सध्याला आता. बघू शकता झाले ट्रॅक्टर चालू आता. बघा इथले फसलेलं आहे मातीमध्ये जास्त. बघा कसलं ट्रॅक्टर उचललं खतरनाक. निघलं बघा सगळं निघलं ट्रॅक्टर. दावी तुटलेला आहे खाली. दावी तुटल्यामुळं रस्सी तुटली इथं. तसं काय ट्रॅक्टर निघलं नाही. आणि इथं गड्डे बघा केवढाले पडलेले. गुडघ्या इतकाले गड्डे डायरेक्ट येऊ शकता. गुडघ्या इतकाले गड्डे आहेत. रान जास्त ओलं असल्यामुळे. आणि बघा आपला सोहेल आता रिवर्स ट्रॅक्टर पाठीमागं राहिली ते. ठीक आहे तिथून निघलं नव्हतं ट्रॅक्टर. सोहेल कसं बघू शकता. आता ते ट्रॅक्टर रिवर्स लावलं. हे पण रिवर्स लावलंय. आता पाठीमाग घ्यायचं परत पुढं वाढायचंय. जास्त ओल्लं राहणे त्याच्यामुळे जास्त फसले ते. बघू शकता आता परत रस्त्या जोडून घेतलेला आहे. सगळीकडे रस्त्या जोडून घेतल्या आणि लगेच आता जास्त फसलेले ते. कसं ट्रॅक्टर उचला ते. पाठीमाग वाढलेलं आहे ट्रॅक्टरने सगळीकडे. बघा आता पुढं समोर ओढायचं आहे आता. टाली निघलेली आहे आता ही. चाललो आता मी घराकडे. आता मी घेतल्या रोटा जोडून चाललं आपल्या जिथं रोटा आहे तिथून. कालच्या जागेला आपण मोकळा आणला होता तिथं आपल्याला आता रोटा आणायचा आहे आज. तिथं तेवढं आणून चाललोय रानातच चाललोय. भेटतो रानात गेल्यावर. बघू शकता मी जर आपण आलतो रोटा आणायला. दाखवतो आपला रोटा कसा लागला तुम्हाला तर. बघू शकता असा रोटा लागलेला आहे. आणि जवळपास असं रान निब्बर गवत पण आहे त्याच्यात बरंच. पण प्लेन झालेलं आहे रान रोट्याने. पहिला त्याचा आपण मोकळा आणला होता काल. बघू शकता कसलं रान झालेलं आहे. डबल रोटा झालेला आहे. जवळपास असलं थोडं राहिलं आणायचं. घेतो आणून. हे ब्लॉग इथंच एंड करतो. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता.